जय श्रीकृष्ण मित्रांनो. ॲक्च्युली भारतातल्या स्त्रियांनी फॉरेन कंट्रीला मागे टाकले. म्हणजे फॉरेन कंट्रीमध्ये अफेअर वगैरे जे काही गोष्टी असतात त्या तर कॉमन आहे त्यांच्यासाठी. पण एक भारत जो आपली संस्कृती प्रधान देश आहे, जे संस्कृतीनेच मानला जातो. आता तुम्ही बोलता की तू पण तर काम करते. मी काम करते ॲज अ कॅमेरासाठी. पर्सनल लाईफमध्ये मी लफडेबाजी नाही करत कोणाशी. एकदा एक्सपिरियन्स आला सोडून द्यायचा विषय. हे फालतू धंदे आयुष्यभर नाही करत बसायचे. पण एक गोष्ट आहे, म्हणजे मला काही लोकांची खूप दया येते की मी बघते की लग्न झालेल्या बायकांचा वळका एवढा असतो ना की काय बोलायचं. की नवरा चांगला घरात असतानाही यांना बाहेर लफडी करायची असतात. बरं, समाजात हे लोक एवढे इज्जतदारपणाने फिरतात ना, म्हणजे यांची सगळीकडे जय जयकारच आहे. जय जयच म्हणतात यांना सगळे. एकदम इज्जतदारपणाने बाहेर फिरतात. आणि घरात नवरा बाहेर गेला की आहेच मग घरात डुप्लिकेट नवरा. मग एक गोष्ट मला समजत नाही की यांना जर लफडेबाजीच करायची अख्खा आयुष्यभर, तर मग तुम्ही लग्नच कशाला करता? कशाला कुणाची लाईफ बरबाद करायची माणसाने? अवघड परिस्थिती रे परमेश्वरा. आणि अशा बायकांना नवरे पण असे भेटतात ना, माय गॉड. इथे फोटो टाकणार, तिथे व्हिडिओ टाकणार, बायको 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 बायको. आणि बायको काय करते? बायकोचं चालू आहे 17 ठिकाणी. तिचं एकावर शांत नाही होत. म्हणजे मी स्वतः, म्हणजे असं आपण तर न्यूजमध्ये बघायचो, इकडे तिकडे बघायचो, वाटायचं की हा खरंच असं असेल. पण काही दिवसापासून मी स्वतः माझ्या डोळ्यांनी खूप काही पाहिलं आहे. खूप काही, म्हणजे कशाला एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीवर बोट उचलायचं, म्हणजे ते तर घाणेरडेपणाच. मग मी स्वतःच घाणेरडे बोलायचं ना त्याला स्वतःला. मी स्वतः पण शरीफ नाही बोलणार स्वतःला. बिकॉज मी जर एक स्त्री असून जर दुसऱ्या स्त्रीवर बोट उचललं, मी पण तेवढीच घाणेरडी समजायचं. पण हा काही घाणेरडेपणा नाही आहे. मला एक गोष्ट विचारायचं की घरात तुमच्या सगळं काही चांगलं असताना, नवरा एवढा चांगला असताना तुम्हाला बाहेर लफडी का करायची असतात? बरं ठीक आहे, एक वयमान असतं माणसाचं करायचं, झाली चूक झाली चूक. मोठे मोठे ठेंगडे पोरं आहेत यांचे, तरी यांना बाहेर लफडी करायची. बरं, एकावर बागत नाही, 2-4 पाहिजेच. एकीकडं एकीकडं एकीकडं. नवरा बाहेर गेला की आहेच मग डुप्लिकेट नवरा घरात. फार अवघड परिस्थिती आहे आणि फार बिकट परिस्थिती आहे. मला तर समजत नाही आहे, यांच्या नवऱ्यांना माहिती आहे ही गोष्ट की बायको लफडेबाज आहे, की विचार करत असेल की झालं आता काय करायचं, झालं नाही वय झालं ना, आता काहीच्या नादी लागायचं. किंवा मग यांनीच एक्सेप्ट केलं असेल की बाबा ठीक आहे, जाऊ दे, कर जे करायचं ते कर. मग तो पण त्याच्यात सामील असेल. म्हणजे मला दया येते अशा गोष्टींची की काय असतं बरं, की आपला पार्टनर असतानाही, चांगला असतानाही, लग्न झालेले असतानाही लोक लफडे करतात याच्याशी त्याच्याशी, फिजिकल पण करतात घाणेरडेपणामुळे. शी किळस येते मला लोकांना बघून. मला हसायला नाही येत, रागही येत नाही, राग तर अजिबातच येते नाही, किळस येते या लोकांना बघून. सिरियसली हे किती घाणेरड आहे. पुरुषांना तरी काय बोलायचं? एखादा पुरुष जर तिच्याशी काय म्हणतात, लफडं करतो आहे, जे काही यांचं इंटिमेट वगैरे जे काही असेल. पण मी तर विचार करते की एक स्त्री असते ना, जी मर्यादावान स्त्री असते, तिला माहिती आहे आपल्या मर्यादा कुठे आहे, नवरा आहे, मोठे मोठे पोरं आहे, आणि एवढं असतानाही तुम्ही लफडेबाजी करता. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. नाही गॉड. अर्धवय होईपर्यंत लफडेबाजीच करायची असतात. झालं, मला वाटलं ठीक आहे जवानीच्या गलती में हो गया लेकिन अजून कंटिन्युटी सीन चालूच आहे. तर काय बोलायचं अशा लोकांना? काय म्हणजे काय नाव ठेवायचे आणि काय नाव द्यायचं काय? सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे. फार अवघड आहे. असं काय मिळवायचं असं ना, असं काय मिळतं की आपल्या घरातला व्यक्ती सोडून तुम्ही बाहेर लफडे करता, अफेअर करता? फार अवघड परिस्थिती. खोर कलियुग रे बाबा. बरे, आपली 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 सिंगल लाईफ बरी. लफडे नको, काही नको, काही नको, आपलं आपलं बरे, ठीक आहे. काय आणि अशा बायकांचा नवरा तर असा कौतुक करतोय बायको 4 ठिकाणी. म्हणजे मला जाम हसायला येतं, पोट धरून धरून हसायला लागतं की बायको काय कुठाने करते घरामध्ये, हा नवरा बायकोच्या नावाने नाचतोय. माय गॉड. काय होणार आपल्या भारत देशाचं फ्युचर? म्हणजे हे फॉरेनपेक्षाही अवघड परिस्थिती आपल्या भारतात होणार आहे काही दिवसांनी. म्हणजे हे
10 10 12 12 नवरे ठेवतील. कारण आता पण तेच परिस्थिती आहे ना आजची. एक आहे ज्याच्या नावाचा टिळा लावते तो वेगळा, एक हाऊस पुरवणारा वेगळा, गावात वेगळा. धन्य नारी, धन्य नारी जन्म, धन्य नारी.